राधेला सांगितलं, राधा याला घेऊन जा. राधे राधे घेई श्याम सुंदरा, नेही आता झडकरी आपुलिया मंदिरा. तू याला घरी घेऊन जा. आणि राधेला तेच पाहिजे होतं, घरीच न्यायचं होतं, पण योगच येत नव्हता. आणि आज अनायास योग आलाय. यशोदा म्हणते की तू याला घेऊन जा. राधेने त्याला कडेवर घेतलं, आपल्या घरी गेली. राधेचे मालक घरी नव्हते, ते काही कामानिमित्त बाहेर गेले होते. आता राधा आतमध्ये गेली, कडी लावून घेते आणि कन्हैयाला असं आपल्या रूम मध्ये घेऊन जाते. माझ्याकडे पाय. आणि गेल्याच्या नंतर असं समोर ठेवलेलं आहे आणि बोलू लागली तिच्याशी. राधा म्हणते, कन्हैया किती सुंदर आहेस तू, किती गोड आहेस तू, किती क्वीट आहेस तू, वा वा. असं करू लागली, गालावरून हात फिरू लागली. आणि एक भाव मनात निर्माण झाला राधेच्या, कन्हैया तू किती रे लहान आहेस, मोठा असताना बरं झालं असतं. भगवान लहान आहे, मोठा असताना बरं झालं असतं. भगवंत म्हणतात, हो का मग मोठा. ती इकडे तिकडे पाहू लागली, कोण बोललं, कोण बोललं. भगवान म्हणते, मीच बोलतोय. हो का मोठा. हा, हे तर बोलत नव्हतं, सध्या फक्त रांगत होतं, बोलता येत नव्हतं. तुला मोठं होता येतं. ते म्हणे, हा मला मोठं होता येतं. कसं काय. माझ्या गुरुनी मंत्र दिले म्हणे मला मोठं व्हायचं. अच्छा ठीक आहे, म्हण की मग मंत्र. कन्हैयाने सुरू केलं, यम रीम क्लीम चामुंडाय विच्छ, काय म्हणायचं ते म्हटलं असते. आता नेमका कोणता मंत्र आहे ते तर काही मला सांगता येणार नाही ना. मग त्याने त्या इम रीम रीम काय म्हणायचं ते म्हटलं. कन्हैया जे मोठे झाले 25 वर्षाचे. राधा म्हणी, भैया हे तर मोठेही झाले, बरं झाले. दोघांमध्ये चर्चा सुरू झाल्या. इतक्यामध्ये हे दोघं बोलू लागले की राधेचा पती आला. आतून कडी लागलेली होती आणि दोन व्यक्तीचा बोलायचा आवाज, एक आवाज पुरुषाचा एक आवाज स्त्रीचा आहे. ऐका जरा आता. मग ते दोन आवाज ऐकल्यानंतर हे बाहेर खळवळलं ना, याचं पित्त खवळलं की ते म्हणते, ए दार उघड, राधे उघड कपाटे, पहाट पासून लागली भूक. अगं दार उघड, मी आलोय, दार उघड, मी आलोय. राधा तर घाबरलीस. आणि प्रत्येकाला कळतं, त्यांच्या आवाजावरून आपल्याला कळतं कोण आलंय घरी ते. कळलं का. राधेला माहित आहे आलेलं आपलं नक्षत्र आहे ना, आता काही खरं नाही. मग राधा म्हणते, कन्हैया, कन्हैया म्हणे काय, तू पटकन लहान हो. ए बाबा लहान हो पटकन. कन्हैया म्हणे, राधा हे बघ, मला मोठं होता येतं, लहान होता येत नाही. ते म्हणे, आली आपत आता. हे बाहेर येऊन टेकलंय दरवाजावर, स्वतःचा पती बाहेर टेकलंय. हे 25 वर्षाचं जवळ होऊन बसलंय, काय करावं कळत नाही. पुन्हा म्हणते, कन्हैया अरे लहान हो ना. भगवान म्हणाले, मी ते लहान व्हायचे मंत्रच विसरलो, मला लहान होता येत नाही, फक्त मोठं होता येतं. भगवान परमात्मा लहान होत नाही. राधा काकुळतीला येतात. ऐका ऐका, काकुळतीला येतात. आणि त्यावेळेला भगवान म्हणतात, राधा गडबड करू नको, बघ माझ्याकडे. पुन्हा काही असे होट हलवले, एम रिम रिम काय म्हणायचं ते म्हटलं. 25 वर्षाचे झालेले अगदी पुन्हा लहानशे झाले.